नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये, नवनवीन ब्लॉग मध्ये. आपण चाललो आता रील शूट करण्यासाठी बघू ठिकाण कुठे आहे आता. तर हे बघा, हे कायम असंच काही ना काही वेगळे चालू तुझा बोलतात घेऊन. मग निघालो गाडीवर. पुढं गाडी आणण्यासाठी होते दया सर, आपण होतो मध्ये बसलो आणि मागून होते सिल्लोडचे रील स्टार रमेश सुरडकर. मग आपण पोहोचलो. आज आपल्याला एका दुकानची शूट होती आणि ॲड शूट होती आणि एका दुकानची ॲड करायची होती आपल्याला. तर सिल्लोडमध्येच दुकान होतं ते. आणि मग काय तिथं आम्ही डायरेक्ट 2 मिनिटातच पोहोचलो होतो, कारण आपलं ऑफिस बसून थोड्याशा अंतरावरच होतं. आणि काय मग या दुकानची रील्स वगैरे शूट घेऊन घेतली. रमेश भाऊ सिनेमॅटिक शूट घेत होते दुकानच्या ॲडसाठी. मग काय आपण बसलो होतो रिलॅक्स एकदम निवांतमध्ये, कारण ॲडच्या शूटमध्ये काही आपला शूट नव्हता, त्यामुळे म्हणलं आपण तर साईडलाच बसतो. काय मग त्यांनी शूट वगैरे झाला. मग इथली पूर्ण शूट वगैरे मारून घेतला आणि ॲडची शूटिंग झाली आणि निघालो पुढच्या ठिकाणासाठी. आणि आपण आता पुढच्या ठिकाणी कुठे जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसनच. तर आपण असेच रोज नवनवीन व्हिडिओ टाकतोय, तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, हीच एक अपेक्षा. तर आपण इथं आलो. इथं नाश्ता वगैरे करायचा होता, चहा वगैरे घ्यायचा आहे. तुम्ही म्हणजे टेबलावर जाऊ नका, टेबलाची क्वालिटी जर खराब असेल, पण भज्यात म्हणजे एक नंबर दर्जेदार क्वालिटी होती, त्यामुळे इथले भजे खाऊन भारीच वाटलं. तुम्ही म्हणशान कुठं बसले होते, टेबल थोडा म्हातारा झाला म्हणून घ्या समजून. तर हे आपले सर्व टीम. आणि गाडीवर रोज रोज फिरू पण जास्त बोर होतं बरं का. सोपं नसतं एवढं फिरणं, पण पैसा कमवणं का सोपं आहे, पण फिरणं लय अवघड आहे. मग काय पोहोचलो आपण एकदम रील्स म्हणजे कॉमेडी रील्स शूट करण्यासाठी पोहोचलो होतो, एकदम निसर्गरम्य. आणि आता तर पावसाचे दिवस सुरू झाल्या कारणामुळे एकदम वातावरण एकदम भारी होतं. आणि सन्माननीय कचका परिवाराचे अध्यक्ष मधू मामा. आणि हे बघा, हे ठिकाण कुठलं आहे तुम्हीच कमेंटमध्ये सांगून द्या आता यावेळेस, कारण तुम्ही लय दिवस झाले कोणी कमेंट करत नव्हतं. तर तुम्ही म्हणत असं नाही मधू मामा कोण पळत आले आणि हात कोण अशी करत होते. तर पावसाचं आगमन झालं होतं या ठिकाणी. आणि मग काय मधू मामा तिकडून हाय करत आले होते. तर हे बघा, हे ठिकाण कुठलं आहे तुम्ही जर ओळखलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा, पावसाचं आगमन झालं होतं आणि हे आपले रमेश भाऊ आणि मधू मामा हे बसले होते रील शूट करण्यासाठी या ठिकाणी. आणि हे बघा, भारुडकर शरद काकडे बरेचसे दुरून इकडे अलीकडे आले होते. त्यांना जास्त सिनेमॅटिक शूट घ्यायचा असेल, त्या कारणामुळे भरपूर लांबून तिथे अलीकडे आले होते ते. बोलणं काही एवढं सोपं नसतं भाऊ. बोलता बोलता माणसाची जीभ तोतरी केव्हा ओळून जाते काही समजत नाही. तर पाऊस उघडला होता. आता एक शूट बाकी होता आपला, तर तो पण शूट घेऊन टाकू म्हटलं आता. आणि इथून आता काय डायरेक्ट घरीच जायचं होता, कारण तो सूर्य पण मावळला होता, डोक्यावर होता. आलो तेव्हा होता, आता डायरेक्ट खाली टेकायची वेळ आली. पाऊस घेऊन उघडला, डोकं वगैरे झटकून घेतलं, तोंडावर पाणी मारून घेतलं, तोंड घेऊन पुसून घेतलं होतं. तर नमस्कार पब्लिक, आता इथून संपूर्ण शूट झाला आणि आता निघालो घराकडं. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला असेल. हे मधू मामा, भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.